मातोश्रीवरील भेटीत ठाकरे बंधूंची बंद दाराआड चर्चा, दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती. राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार. मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार. ठाकरे बंधूंसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण, तर शक्य होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज ठाकरेंकडून पत्र लिहून वर्षा गायकवाड यांचं कौतुक. निशिकांत दुबेंना संसदेत घेराव घातल्याबद्दल कौतुक. महाराष्ट्रातले 45 खासदार का गप्प बसले, राज ठाकरेंचा सवाल. वरून इंजेक्शन बसल्यानंतर काही पोपट बोलायला लागले. जनसुरक्षा कायद्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल. तर महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर अनेक प्रकल्प पूर्ण झाले असते, फडणवीसांचा टोला. भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट. मंत्र्यांकडून चुका झाल्या पण विरोधकांकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, फडणवीसांची टीका. कोण पक्षाला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला तर पक्ष त्याला खड्ड्यात घाले. वर्ध्यातील मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल खेवलकरांसोबतचा फोटो पोस्ट. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास, योग्य वेळी सत्य बाहेर येईल, पोस्टमध्ये उल्लेख. लाडक्या बहिणींकडूनच राज्य सरकारला 4,800 कोटी रुपयांचा चुना. 26 लाख बहिणी अपात्र, तर जून पासून योजनेचा लाभ थांबवला, अदिती तटकरेंची माहिती. भाजप पदाधिकाऱ्यांना शिंदेंच्या सेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. तर याबाबत एकनाथ शिंदेंच्या कानावर घालू, फडणवीसांची प्रतिक्रिया. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा. हत्याकांडाचा मास्टर माइंड हाशिम मुसा यालाही घातलं कंठस्नान. जम्मू काश्मीरच्या लिडवास भागात ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई. दहशतवादी कृत्य थांबवली नाहीत तर पाकिस्तान विरोधात पुन्हा ऑपरेशन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा. कुणाच्याही दबावातून ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही. पाकिस्ताननं विनवणी केल्यावरच शस्त्रसंधी. संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी नवी नियमावली. नियमांचं पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार. मुंबईतील कांदिवलीच्या हॉटेलमध्ये भेसळ पनीरचा वापर केल्याचं समोर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. कोल्हापुरात पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर. स्मशानभूमीत लिंबू, नारळ, गुलाल, बाहुली आढळली. पोलीस प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून चौकशीची मागणी. महादेवी हत्तीणीसाठीची नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गुजरातमधील वनताराकडे हत्तीणीला सोपवण्याचा मार्ग मोकळा. कोर्टाच्या निकालावर ग्रामस्थ नाराज. वैभववाडीमधील काचेचा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नापणे धबधब्यावरील काचेचा पूल बनतोय पर्यटकांचं आकर्षण. 5 दिवसात तब्बल 5,000 पर्यटकांनी दिली भेट. नाशिकच्या पुरोहित संघात वाद. गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून बाचाबाची. रामतीर्थ परिसरात तणाव. पोलिसांची मध्यस्थी. शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची आत्महत्या. राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलीस तपास सुरू. गर्लफ्रेंडला पेट्रोलच्या टाकीवर बसवून अश्लील चाळे. खेड शिवापूर जवळील पुणे सातारा महामार्गावरील प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरात बारमध्ये शासकीय फायली घेऊन 3 जण दारू प्यायला बसल्याचा व्हिडिओ व्हायरल. शासकीय अधिकाऱ्यांना धाक राहिला नसल्याची विरोधी पक्षाची टीका. 19 वर्षांची दिव्या देशमुख बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन. फायनलमध्ये कोनेरू हम्पीला हरवून घडवला इतिहास. नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ठरले विश्वविजेती. मुख्यमंत्र्यांकडून खास अभिनंदन.